आणि नंतर आपण गोंधळ करता, परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाची चूक तुमची असते, कारण आमचा गुणलेखक वारंवार मागे पुढे वारंवार पाहत असतो, कारण नावं माहिती नसतात आणि ती कुठेतरी चूक होते. कारण काही प्लेयर सुद्धा इथे चेंज झालेले आहेत. तर 12वा खेळाडू कृपया आपण व्यासपीठाकडे यावं. तेजस राठोड यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला किंवा पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद करण्यामध्ये यश आलं तर त्या खेळाडूला 100 रुपयाचं पारितोषिक तेजस राठोड यांच्यातर्फे देण्यात येईल. तर पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. सन्माननीय अरविंदजी गावडे साहेब येत आहेत. बाउन्सर व्हॉलेंटियर यांनी त्यांचं पुढे जाऊन स्वागत करून त्यांना आपल्या मंचापर्यंत घेऊन यायचे आहेत. बाउन्सर आणि सन्माननीय महेशजी साळुंखे रोहा उपाध्यक्ष यांच्या वतीने एक पारितोषिक आलंय. कोणत्याही प्रकारची हॅट्रिक जर इथे साकार करण्यात आली तर आपल्याला डीजे मास्टर एक मिनिट. सन्माननीय महेशजी साळुंखे रोहा उपाध्यक्ष यांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूला इथे एक सुवर्ण संधी आहे. गोलंदाज फलंदाज यांना सुवर्ण संधी. कोणत्याही प्रकारची हॅट्रिक लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार किंवा लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार किंवा लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद करण्यामध्ये जर आपल्याला यश आलं तर आपल्याला 500 रुपयाचं इथे रोख पारितोषिक देण्यात येईल. तीन चेंडू आतापर्यंत झाले आणि हा मला वाटतं चौथा चेंडू. आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 5 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या असताना उर्वरित 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवरती असणारा सुबोध आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा विक्रांत, मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं लागोपाठ 2 षटकार ठोकले होते. यावेळेस मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. आपण पाहतोय डी पॉइंटच्या दिशेनं योगेश खानोलकरच्या हातामध्ये, परंतु तत्पूर्वी 1 धाव इथे पळून पूर्ण होते आणि या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 6 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. 2 षटकांचा हा सामना. पहिलं षटक आपण पाहतोय परेश घेऊन आलाय, तो म्हणजे SK11 कमळपाडा या संघातर्फे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय एक नशिबाचा चौकार येतोय. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय रोशन पारंगे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 10, 1 गडी बाद. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय योगेश खानोलकर याला आमंत्रित केलंय. योगेश खानोलकर यांनी आतापर्यंत 2 वेळा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर पुरस्कार पटकावलाय आणि अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यावरती मोठी जबाबदारी दिली, ती म्हणजे त्यांचे संघनायक बुमरो यांनी. योगेश डावखुरा गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूने अर्थात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती सुबोध याला
क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप पॉइंट, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. यावेळेस मात्र चेंडू बॅटची बाहेरील कडा घेतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखी एक गडी बाद. हॅलो डीजे गणेश, आवाज वाढ जरा. हिरव्या कलरचे डीजे. तर आपण पाहतोय आणखी एक गडी बाद झालाय. धावफलकावरती धावा मात्र 10. अजूनही 5 चेंडू येणं शिल्लक असताना नवीन फलंदाज मैदानावरती अवतरित झालाय, तो म्हणजे संजय. स्ट्राईक एंडवरती संजय फलंदाजी करण्यासाठी सज्ज. गोलंदाज योगेश. यावेळेस मात्र योगेश याचा आपण पाहतोय यॉर्क करण्याचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, परंतु व्यवस्थित बॅटवरती काही येत नाहीये. चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने गेलाय. 1 धाव इथे मिळते. या एका धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 11 धावा. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांना आवडीचा खेळ. आहा, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू फिरवलाय, समोरून चेंडू फिरलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या ढोप्यावरती आपण पाहतोय तो खाली बसला होता आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये. पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा बाहेर, फटकावलाय, चौकार. धन्यवाद डीजे. या चौकारानिशी आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 धावा, 2 गडी बाद. शेवटचं षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा योगेश कानोलकर यावेळेस निगेटिव्ह गोलंदाजी. काहीच आपण पाहतोय फलंदाजांना ऑफस्टंपच्या बाहेर चकवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःच मात्र भरकटलाय आणि एक स्क्वेअर चेंडूचा इशारा. अवांतरच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 16 धावा. पुन्हा एकदा योगेश. यावेळेस आपण पाहतोय त्याच्या रनअपमध्ये काहीतरी नक्कीच गोंधळ झालाय, गडबड झाले आणि त्याच कारणास्तव खेळ थोडा वेळ आपण पाहतोय थांबलाय. आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा चेक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चेक सुद्धा आमच्या या व्यासपीठावरती आलेले आहेत. तसेच या व्यासपीठावर विराजमान मान्यवर मंडळी झालीत. पैकी अरविंदजी गावडे साहेब, अध्यक्ष माताडी कामगार सेना मनसे आणि त्यांच्याबरोबर काही मान्यवर मंडळी आहेत. धन्यवाद सर. पुन्हा एकदा योगेश याचा सुंदर आणि अप्रतिम असा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेनं. कमलाकर दादले याच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज बाद. आणि दुसऱ्या षटकातील मात्र 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे मात्र 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या परेश यानं. योगेश यानं आतापर्यंत मात्र 6 धावा खर्च केल्यात. योगेश यानं कमालीची गोलंदाजी केले. प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक षटकामध्ये त्यानं प्रभावित केलंय. यावेळेस पुन्हा मोठा फटका. हो, तो चेंडू अडवण्याचा, टॅप करण्याचा, झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु मिड विकेट, सीमारेषा बाहेर, षटकार. अशा प्रकारे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि निर्धारित 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती म्हणजे 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावांचे लक्ष्य. 3 बाद 22, 23 धावांचे लक्ष्य. अर्थातच आपण पाहतोय जवळजवळ 11 धावांच्या सरासरीनं
येथे धावा जमवायच्या आहेत. या मैदानावरती 11 धावांची सरासरी अर्थातच अगदी सोपी आणि सहज गाठू शकतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपण पाहतोय मनसे चषक 2019 आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं आमंत्रित पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी प्रल्हाद पारंगे यांना विनंती करतोय, रोहा तालुका चिटणीस मनसे सन्माननीय प्रल्हाद पारंगे आपण व्यासपीठाकडे यावं. या आयोजनामध्ये आपण पाहतोय सर्वात महत्त्वाची भूमिका प्रल्हाद पारंगे, त्याचप्रमाणे मंगेश रावकर आणि साईनाथ धुळे यांनी आपल्या खांद्यावरती जी जबाबदारी घेतली ती जबाबदारी आतापर्यंत योग्यरित्या पार पाडलेली आहे. नक्कीच असं म्हणायला लागेल, कारण सलग 3 दिवस त्यांनी ज्याप्रमाणे येथे आयोजन केलं, प्रमोजन केलं, संयोजन केलं ते नक्कीच प्रशंसनीय असंच होतं. आणि आपण पाहतोय म्हणूनच कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता, कोणत्याही प्रकारच्या या स्पर्धेला गालबोट न लागता ही स्पर्धा अगदी सुरळीत पार पाडत आहे. तर जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती असणारा लारा आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा बुमरो अर्थात साई 11 परळ या संघातर्फे नेहमीच ही जोडी खेळत असते. मैदानावरती बऱ्याच वेळा आपण या दोघांना पाहिलं असेल. सुप्रीमो चषकामध्ये बुमरो याने तर कमालच केली होती. जबरदस्त फलंदाजीचा नजराणा पेश केला होता आणि आपली ओळख, आपला दबदबा निर्माण केला होता. आणि लारा अर्थात रवी चेंदवणकर आपण पाहतोय, अर्थात कोकणातले हे दोन्ही खेळाडू. यावेळेस मात्र एक ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू सुलक्षण याचा, परंतु चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा फिरतोय, गिरकी घेतोय. लाईट बंद करावी अशी विनंती आहे फलंदाजांची. ग्राउंडवरती जी आपण लाईट लावलेली आहात. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव येते. एकूण जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना हा सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय बहुसंख्येनं अर्थात क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित आहेत. या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण आज हे जे मैदान फुललंय, आज या मैदानाची जी शोभा आहे ती नक्कीच या सर्व क्रिकेट रसिकांमुळेच आहे आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांमुळेच आहे, यात तिळमात्र शंका नाहीये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आता मात्र बुमरो, ज्याचं नाव आपण पाहतोय महेश चेंदवणकर, अर्थात हे दोन्हीही सख्खे बंधू. आणि मुंबईकर, अस्सल मुंबईकर मी म्हणेन, कारण परळ येथेच ते त्यांचं राहतं घर आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले. यावेळेस मोठा फटका बुमरोच्या बॅटमधून निघतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु झेल मात्र काही टिपता आला नाही आणि एक जीवनदान मिळतंय ते म्हणजे बुमरो याला. तत्पूर्वी एकच धाव दोन्हीही फलंदाज पळून पूर्ण करतायत. अर्थात सुरुवातीला त्यांना सुद्धा असं वाटलं होतं की षटकार नव्हे तर चौकार सुद्धा जाऊ शकतो, परंतु त्याचमुळे त्यांनी धावण्याचा प्रयत्न केला नाही आणि एकाच धावेवरती आता मात्र त्यांना समाधान मानावं लागलं. आपण पाहतोय जबरदस्त असा रंगलेला हा सामना. या मनसे चषक 2019 वरती नाव कोण कोरणार यासाठी चाललेली ही स्पर्धा, यासाठी चाललेली ही रस्सीखेच, यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा हादरा रवी चेंदवणकर अर्थात लारा बाद.
आणि सुलक्षण याला मिळालेली आपण पाहतोय पहिली सफलता. 3 चेंडू सुलक्षण यानं टाकले, परंतु सुरुवातीपासून आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांवरती त्यानं एक हुकूमत गाजवली, वचक ठेवला आणि धावेंपासून रोखलं आणि धावा बनवायच्या प्रयत्नामध्ये मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय लाराया हा आपली बहुमूल्य विकेट बहाल करतोय सुलक्षण याला. सुलक्षण आपण पाहतोय एक सफल गोलंदाज, नवीन फलंदाज तत्पूर्वी आलाय तो म्हणजे फरदीन. फरदीन अर्थात हे नाव सुपरिचित असंच आहे, कारण फिरोज खान यांच्या मुलाचं नाव सुद्धा फरदीन खान. तर त्या नावाचा आपण पाहतोय एक फलंदाज वन डाऊन या जागेवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे कमळपाडा या संघातर्फे. कमळपाडा या संघाचं जरी नाव असलं तरी आपण पाहतोय कमळपाडा हे अलिबाग तालुक्यातील एक छोटंसं गाव, परंतु कोमेश पारांगे जरा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे जाय. कोमेश पारांगे चला. पुन्हा एकदा सुलक्षण, यावेळेस मात्र सुलक्षण याचा बुंद्यात टाकलेला अगदी भेदक चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला अर्थात फरदीनला मोठा फटका खेळण्यापासून इथे वंचित ठेवतोय. कोणत्याही प्रकारची मुभा मात्र इथे देत नाहीये. चेंडूनं बॅटची आतली कडा घेतली, चेंडू गेलाय तो म्हणजे गलीच्या दिशेनं आणि एक धाव मात्र इथे मिळते. एकेरी आणि दुहेरी धावांवरच इथे समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत मात्र 3 धावा 4 चेंडू झालेले असताना मात्र 3च धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. एकूण जिंकण्यासाठी 23 धावांची गरज, अर्थातच अजूनही 20 धावांची गरज आणि उर्वरित चेंडू आपण पाहतोय 8 चेंडू आणि 20 धावा. सुलक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय. एक शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर सुद्धा त्याने घेतलंय आणि बुमरो यासाठी यावेळेस बुमरो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळतोय. 1 बाउन्स सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्हीही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि एकामेकांवरचा विश्वास पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 2 धावा ते पळून पूर्ण करतायत. या 2 धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 5 धावा. 1 गडी बाद. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर सुलक्षण याचं. सुलक्षण डावखुरा गोलंदाज, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय, अर्थात लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बुमरो बाद. सुलक्षण यांना आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच मात्र 5 धावा खर्च केल्यात आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय दैवत येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र दुसरं आणि अंतिम षटक घेऊन. निर्णायक षटक, अर्थात या निर्णायक षटकामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि आपण पाहतोय 18 धावांची गरज. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आलेला प्रथमेश. कोमेश पारांगे स्टेज कडे यायचंय. कोमेश पारांगे. स्ट्राईक एंडवरती असणारा फरदीन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा आपण पाहतोय तो म्हणजे प्रथमेश. या 2 खेळाडूंना आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा जर फटकावायच्या असतील तर कमीत कमी 3 षटकार किंवा 2 मोठे फटके खेळावेच लागतील आणि 2 मोठे फटके खेळून सुद्धा येथे एकेरी दुहेरी धाव सुद्धा घ्यावी लागेल, अन्यथा नक्कीच फलंदाजी करणारा संघ अडचणीत येऊ शकेल. मुंबई येथून आलेला हा संघ आपण पाहतोय साई 11 परळ. या संघामधून हे सर्व खेळाडू खेळत असतात, परंतु आपण पाहतोय आज मात्र कमळपाडा या संघातर्फे खेळत असताना
आणि जय हनुमान कामोठे हा अर्थातच एक ग्रामीण संघ, ज्या संघामध्ये कामोठे गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. कोण झाला आवाज? आउट कोण झाला आता? फरदीन एक रन नाही काढली. धन्यवाद डीजे मास्टर. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. नवीन फलंदाज दिलीप नॉन स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती असणारा प्रथमेश. 5 चेंडू मध्ये कमीत कमी 3 मोठे फटके खेळावेच लागतील. आज बारक्या कांबळे उपस्थित नाहीये, तरी सुद्धा त्यांचा संघ आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी करतोय. कलकत्ता इथे एक टुर्नामेंट चालू आहे, एक स्पर्धा सुरू आहे आणि कलकत्ता येथे खेळण्यासाठी आपण पाहतोय बारक्या कांबळे हा गेलेला असताना सुद्धा त्यांचा संघ मात्र अगदी जबरदस्त कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आणखी एक फलंदाज बाद होणार असं चिन्ह, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर होतं, परंतु सुलक्षण याने एक सोपा झेल सोडलाय. परंतु नुकसान मात्र जास्त मोठं होणार नाहीये. एकच धाव इथे मिळते. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावा जर बनवायच्या असतील तर मात्र आता मोठे फटकेच खेळावे लागतील. लागोपाठ 3 षटकार किंवा लागोपाठ 3 चौकार येथे मारावे लागतील. फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. त्याच वेळेस इथे काही आपल्या संघासाठी आपण करू शकता, कारण जिंकण्यासाठी आपण पाहतोय 17 धावांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावा, 17 धावा आणि 4 चेंडू. दिलीप याच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका नक्कीच, परंतु लॉंगॉनच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिलीप सुद्धा बाद होतोय. दिलीप बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज हेमंत पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती येतोय. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना आपण पाहतोय एकतर्फी होणार अशी चिन्ह, परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ फार वेगळा आहे, कारण 3 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना मी माझ्या डोळ्यांनी 3 षटकार लागोपाठ आलेले पाहिलेले आहेत, परंतु असं मात्र इथे काही होणार नाही याची दक्षता घेतोय तो म्हणजे गोलंदाज दैवत हेमंत पाटील. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 चेंडू आणि 16 धावा, अर्थातच 2 जरी षटकार आले तरी 16 धावा होऊ शकत नाही इथे मात्र. हा सामना आणि हेमंत पाटील याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 1 षटकार येतोय, परंतु हेमंत पाटील खूप उशिरा फलंदाजी करण्यासाठी आलाय, कारण त्याच्याकडे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते फक्त एक चेंडू आणि पुन्हा एकदा दैवत याचा चांगला चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहतोय जय हनुमान कामोठे या संघानं मनसे चषकावरती आपलं नाव कोरलंय. मनपूर्वक अभिनंदन.